मी तुम्हाला सांगतो, आता आमच्या पालकमंत्र्यांना आणि सुभाष बापूंना माझी विनंती आहे की मी आता हवेतून चालणाऱ्या बसेस आणलेल्या आहेत, डबल डेकर बस. तुम्ही महानगरपालिकेत महापौर बसल्या, ठराव करा. भारत सरकारच्या, मी आता औरंगाबाद शहराने त्यांना DPR बनवण्याचा ऑर्डर दिला. वॅपकॉस नावाची कंपनी आहे आणि ऑस्ट्रेलियन कंपनी आहे डॉफल मेयर. रोपवे, केबल कार, फनाकुलर रेल्वे, 28 टेक्नॉलॉजीचा जॉईंट व्हेंचर मी स्वतः आमच्या वॅपकॉस नावाच्या कंपनी बरोबर करून दिलेला. 100% भारत सरकारच्या मालकीची आहे. तुम्ही विदाउट टेंडर DPR बनवण्याचा ऑर्डर देऊ शकता. आणि आता हवेतून चालणारी डबल डेकर बस मी तुम्हाला सोलापूरला आणून द्यायला तयार आहे. 260 लोक वरती बसतील. आणि तुम्ही आता बोलवून घ्या त्यांना, वॅपकॉसच्या MD ला आणि सगळ्या नगरसेवकांनी, आमदारांना प्रेझेंटेशन द्या. जर मेट्रोचा खर्च 350 किलोमीटर पर किलोमीटर आहे, तर मी म्हणणारा या बसचा कॅपॅसिटी मेट्रोपेक्षा जास्त आहे आणि हिचा खर्च 50 कोटी रुपये पर किलोमीटर पेक्षा कमी आहे. तुम्ही पैसे टाकायची गरज नाही आहे. BOT वर मी राष्ट्रीय महामार्गावर राईट ऑफ वे देऊन देईल. जर स्टेट हायवे आला तर सुभाष बापू आणि देशमुख साहेब आहे ते तिकडनं घेऊन येतील आणि तुमच्याकडे हवेतून चालणारी डबल डेकर बस आम्ही सुरू करू. आम्ही मेट्रो आणली आहे, ब्रॉडगेज मेट्रो नागपूरला आणलेली, आता कारखाना टाकणार आहे त्याचा. ब्रॉडगेजवर चालणारी मेट्रो सोलापूर ते पुणे, कोल्हापूर ते पुणे. पॅसेंजर एक्सप्रेस गाड्या बंद करू. मी वर्धेपासून तर गोंदियापर्यंत, गोंदियापासून तर रामटेकपर्यंत, रामटेकपासून तर नरखेडपर्यंत ब्रॉडगेज मेट्रो भारतात पहिल्यांदा मंजूर केली. 4 डब्याची गाडी आहे, एअर कंडिशन गाडी आहे. मी आमच्या मेयरला सांगितलं की नागपुरातले सगळे लोक एअर कंडिशन गाडीतूनच फिरले पाहिजे आणि एअर कंडिशन मेट्रोतूनच फिरले पाहिजे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पॅसेंजरची स्पीड आहे 40 किलोमीटर प्रति घंटा, एक्सप्रेसची स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति घंटा आणि ब्रॉडगेज मेट्रोची स्पीड आहे 120 किलोमीटर प्रति घंटा. सगळ्या पॅसेंजर एक्सप्रेस गाड्या सोलापूर पुण्याच्या दरम्यान बंद करून टाकू आणि 1-1 तासाने फास्ट ब्रॉडगेज मेट्रो धावेल सोलापूर पासून पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून मुंबईपर्यंत, एअर कंडिशन. तुम्हाला माहिती आहे मी फोकनाट नेता नाही आहे बरं. मी केलेल्या घोषणा 100% पूर्ण होतात. मी खोटे आश्वासनं देत नाही. जे बोलतो तेच सांगतो, जे सांगतो तेच करून दाखवतो. आणि म्हणून सोलापूरच्या मेयर इथे आहेत, खासदार आता होणार आहेत आमचे स्वामीजी. तुम्ही काळजी करू नका स्वामीजी, तुमच्या गाडीला डबल इंजिन आहे. एक देवेंद्र फडणवीसचा आहे, मागून माझा आहे आणि वरतून मोदींचा करंट आहे. तुमची गाडी बुलेट ट्रेननी सोलापूरवरून धावल्याशिवाय राहणार नाही.